लहान मुलांची अनाथ आश्रम आहेत। सिटीमधली म्हणत नाही मी, कारण मुंबई सिटीमध्ये जी आहे त्यांना कोण ना कोणतरी जाऊन मदत करत असतो, पण जी खेडेगावात आहेत अनाथ आश्रम लहान मुलांना, जे काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, तर आम्ही त्या शोधात आहोत। माझी जी टीम आहे, माझे जे मेंबर्स आहेत माझ्या फॅमिलीमधले, ते पण कामाला लागलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी, खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गावावरून आल्यानंतर 2 हफ्ते घरीच आराम केला। त्याचं कारण हे आहे, एक तर माझा गोप्रो सध्या बंद आहे, कारण गावावरून रिटर्न येताना गोप्रोमध्ये मला वाटतं खूप पावसात खूप भिजला माझा गोप्रो, त्यामुळे गोप्रो जे स्टार्ट होतो पण 1-2 मिनिटानंतर ऑटोमॅटिक तो बंद होतो, त्यामुळे त्याला दाखवायचं आहे। आता माहीत नाही रिपेअर होईल न होईल माहीत नाही, त्यामुळे मी शांत होतो। दुसरी गोष्ट, बाईकची चेन पॉकेट माझा गेलेला आहे ॲडव्हेंचरचं, त्यामुळे ते पण मी गेलो नाही अजून सर्व्हिस सेंटरला घालायला, कारण गोप्रोच बंद झाल्यामुळे माझा मूड ऑफ झाला। तर आता बघू, पहिला ती गोप्रो चालू करतो, कारण गोप्रो एकच आहे, त्यामुळे गोप्रो पहिला ती स्टार्ट करतो। जर चालू झालं तर खूप चांगलं होईल, कारण माझे मग राईड चालू होतील। त्यानंतर बाईकचं काम करून घेतो। बाईक काय एका संडेमध्ये होऊन जाईल, चेन पॉकेट काय आहेत त्याच्याकडे, तर फक्त घालायचं आहे। माझी 15,000 किलोमीटर झाली, त्यानंतर चेन पॉकेटचा थोडा प्रॉब्लेम यायला लागला, मग मी विचार केला आपण चेंजेस करू। सो मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ना, खास मी ह्याच्यासाठी बनवतोय, एक तर तुम्हाला भेटायचं होतं खूप दिवसानंतर, प्लस काही गोष्टी सांगायचं आहे, काही एक मुद्दा मांडायचा आहे, तो तुम्हाला नक्की आवडेल। आणि ते झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटला एक कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या जे ओळखीचे माणसं आहेत, तुमची फॅमिली आहे, त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। त्याचं कारण हे काय ते सांगतो। मी ॲक्च्युली राईड्स जेव्हा स्टार्ट केल्या तेव्हा माझे आता 16,000 माझी फॅमिली आहे, माझी यूट्यूबची फॅमिली 16,000 प्लस आहे। त्याच्यातली काही जी मंडळी आहेत, काही ते माझ्या फॅमिलीतले जे मेंबर्स आहेत, ते माझ्यासोबत कंटिन्यू राईडला असतात आणि ते अजूनपर्यंत जोडले गेलेले आहेत। तर त्या माणसाने मला, त्या मेंबरने मला असं सुचवलेलं की दादा, जसं आपण राईड करतो तशी आमची इच्छा आहे की तुझ्यासोबत तुला आम्ही पुढे करून, एक बोलतात ना, एक मदतीचा हात। जर आपण 60-70% कमवतोय, तर एक आम्हाला 10% आपल्याला मदत करायची आहे। तर मी बोललो ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही जर असाल तर आपण नक्की करू। तर आम्ही सुरुवात अशी केली, भिवंडीमध्ये जो आपल्याला बोलका कावळा भेटलेला, तिथून आम्ही सुरुवात केली आणि तिथून आम्ही सुरुवात करून जी पण आमच्याकडे काय जी रक्कम जमा झालेली, ती रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवली। काही कडधान्य, कोणी कपडे दिले, असे करून आम्ही तिथून सुरुवात केली। आणि तिथून सुरुवात केल्यानंतर सगळ्यांना भारी वाटलं, सगळ्यांना बरं वाटलं, आनंद झाला की बाबा हे आपण जर कंटिन्यू केलं तर काय प्रॉब्लेम आहे। तर मी म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही, तुमची जर साथ असेल तर हे कार्य चांगलंच आहे। जर आपण 10% कमवतोय तर 2% जर दान केलं तर काहीच हरकत नाही। त्याच्यामुळे कसं आहे, आपण काय आम्ही मोठे नोकरशाही नाही आहोत की आम्हाला लाखो पगार आहे, पण आम्हाला म्हटलं एवढाचा पगार आहे, त्याच्यामध्ये आपण साईटला काढून दर महिन्याला वर्षाला 3 किंवा 4 वेळा आपण अशी हे जे कार्य आहेत, जे शुभ कार्य, ते आपण करू शकतो। तर मग सगळे रेडी झाले आणि रेडी झाल्यानंतर आमची ती सुरुवात झाली। सुरुवात झाल्यानंतर आम्ही 2 महिन्यापूर्वी, मला वाटतं मे मध्ये, आम्ही एका शाळेला मदत केली आणि ती शाळा होती भिवंडीमध्येच। आणि ती पण आम्हाला अशी थ्रू कोणाच्या थ्रू आलेली, कारण कसं असतं, आम्ही सगळेजण कामावर असल्यामुळे आम्हाला शोधायला टाइम नाही, त्यामुळे आमचं काय होतं की आम्ही शेअर पण कुठे करत नाही। आम्ही आता जिकडे जातो तिकडे आम्ही व्हिडिओज, रील बनवतो आणि पोस्ट करतो, जेणेकरून आम्हाला बाबा काहीतरी रिटर्न येतील, कोणाकडचे मेसेज येतील, कोणाचे फोन येतील, किंवा कोणीतरी कमेंटमध्ये सांगेल की बाबा नेक्स्ट टाइम तुम्हाला करायचं असेल तर इकडे जावा। त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ एक बनवतो। तर आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो की दिवाळीच्या अगोदर, पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, आणि दिवाळीच्या अगोदर 10 ते 15 दिवस अगोदर आम्हाला एक अनाथ आश्रम, जे लहान मुलांची अनाथ आश्रम आहेत, सिटीमधली म्हणत नाही मी, कारण मुंबई सिटीमध्ये जी आहे त्यांना कोण ना कोणतरी जाऊन मदत करत असतो, पण जी खेडेगावात आहेत अनाथ आश्रम लहान मुलांना, जे काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, तर आम्ही त्या शोधात आहोत। माझी जी टीम आहे, माझे जे मेंबर्स आहेत माझ्या फॅमिलीमधले, ते पण कामाला लागलेले आहेत। पण मी तुमच्यापर्यंत हा मेसेज का पोहोचवतोय की जर तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावात जर कुठे असे अनाथ आश्रम असतील लहान मुलांचे, त्यांना बाबा काही गोष्टी पोहोचत नाही आहेत, काही गोष्टींची आवश्यकता आहे, पण ते गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, तर आम्ही त्याचा विचार करू। आणि मुलं एक 30, 40, 50, 60, 70, 80 असली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आम्ही तेवढंसं ती आपली पुंजी जमा केलेली आहे, ती सगळी आम्ही त्या अनाथ आश्रमला देणार आहोत।
फक्त आम्ही देताना वस्तू तुमची काही असेल चालेल आम्हाला, पण आम्ही अशी एक रक्कम किंवा अमाऊंट देणार नाही कोणाच्या हातामध्ये. जी पण तुम्हाला काही गरज असतील, म्हणजे कपडे म्हणा, कडधान्य म्हणा, किंवा आता थंडीमध्ये बाबा काय लागणाऱ्या गोष्टी आहेत, ब्लँकेट वगैरे ते असतील तर ते सांगा, किंवा अजून आवश्यकता काय जे आहे बाबा ह्याची गरज आहे त्याची गरज आहे, तर त्याच्यावर आम्ही विचार करू. नक्की मी माझी जी फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत मी बोलेन. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की ह्याच्यासाठी बघा की बघा तुम्ही पण विचार करा, आणि तुम्हाला जर काय आठवत असेल, सुचत असेल, तुमच्या आजूबाजूला काही अनाथ आश्रम असतील तर आम्हाला ते कमेंटमध्ये मला सांगा, त्याच्यावर मी नक्की विचार करेन. आणि मी इन्स्टाला पण हे मी पोस्ट करणार आहे रील, की बाबा तुमच्या बघण्यात किंवा तुमच्या गावात कुठे जवळपास, कारण आम्ही मोस्टली सगळे मुंबईला राहतात, त्यामुळे मुंबईच्या जवळपास कुठे जर गाव असतील तर आम्हाला ते नक्की सूचित करा. आम्ही तिथपर्यंत नक्की पोहोचू. त्यांना काय पाहिजे, काय कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ती आम्ही त्यांच्याशी बोलून दिवाळीच्या अगोदर हा एक आम्हाला एक प्रोग्राम करायचा आहे, आणि सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे जर खरोखर तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट असला तर आम्ही कंटिन्यूस हे जे आमचं कार्य आहे, जे आम्ही मनात पकडलेलं आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. माझ्यासोबत जे माझे मेंबर्स अजूनपर्यंत आहेत ते त्यांचा खूप सपोर्ट आहे, आणि त्यांच्यामुळेच हे सगळं होत आहे. आणि त्यांनी पण सांगितलेलं आहे की बाबा काही झालं, काही नाही काहीतरी आपण वर्षाला 3 ते 4 वेळा आपण कुठे ना कुठेतरी मदत करायची. त्यामुळे मागच्या वेळी आम्ही स्कूलमध्ये 70 ते 80 मुलं होती, त्यांना आम्ही बॅग कोणाचे बॉसने, कोणाच्या स्वतः कोणी स्वतः म्हणजे हे करून आणलेलं चौकशीने, असे खूप काही गोष्टी जमा झालेल्या स्कूलच्या. त्यामध्ये आम्ही जे कॉन्ट्रीब्यूट करतो त्याच्यामध्ये आम्ही बॅग घेतलेला, आणि मला वाटतं बऱ्याच लोकांनी काही नेकपिन आणल्या, कोणी बॉटल्स दिल्या, कोणी डब्या म्हणजे टिफिन बॉक्स दिले, असे खूप काही गोष्टी जमा होतात. आणि असे जर कार्य करायला आपण गेलो तर आपली आजूबाजूची जी माणसं आहेत ती पण आम्हाला खूप हातभार लावतात. त्यामुळे आम्हाला पण भारी वाटतं ते त्यांचा, जिकडे आम्ही जातो हे आम्ही दान करतो, त्याच्यानंतर त्यांचा जो आनंद असतो तो बघण्यात खूप मजा येते. आणि मी तर हे पहिल्यांदाच करतो, कारण मी तर एकटा कधी नाही करायचो. ह्यांचा सपोर्ट आणि ह्यांच्या जेव्हा विषय झाला आपल्या मेंबर्स लोकांचा, जे माझ्यासोबत राईडला असतात, त्यांनी जेव्हा हा विषय माझ्यासोबत मांडला तेव्हा मी पण रेडी झालो, आणि तेव्हापासून ही सुरुवात झाली. आणि अजूनपर्यंत आम्ही मस्त हसत खेळत हे सगळे कार्यक्रम करतो. आणि आमच्यामध्ये कोण असा मोठा नोकरशाही कोण नाही आहे, जे पण आहेत ते मिडल क्लास लोक आहेत, 20-30 हजाराचे, म्हणजे 20-30 हजार महिना कमवणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे सगळं संसार, सगळे EMI सांभाळून आम्ही सगळं हे करतोय. त्यामुळे ते पण आम्हाला एक आनंद वाटतो की बाबा ठीक आहे, चला आपण 50-60% कमवतोय तर 10-15% दान करायला काहीच हरकत नाही, त्या हिशोबाने आम्ही चाललोय. त्यामुळे तुमचा सपोर्ट असला तर आम्ही नक्की हे करू, आणि राईड तर होतच राहतील आपल्या. आणि नक्कीच मी दिवाळीच्या अगोदर एक आपली सबस्क्रायबर राईड ठेवणार आहे असं मी विचार करतोय. बघू, गोप्रो माझा लवकरात लवकर जर चालू झाला तर नक्की एक राईड होईल दिवाळीच्या अगोदर. थोडासा पावसाने परत सुरुवात केलेली आहे, त्यामुळे नवरात्र झाल्यानंतर आपण एक राईड करू. तोपर्यंत माझी बाईक पण रेडी करतो आणि माझा गोप्रो बाबा पण रेडी करतो, कारण गोप्रो जर ऑन नाही झाला, जर तो नाही चालला तर माझा खूप प्रॉब्लेम होईल. त्यामुळे सध्या कारण नवीनाचा काय मी विचार करणार नाहीये, कारण आपला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे नवीनचा काय विचार नाही, पण त्याला थोडंसं बघतो, रिपेअर झाला तर चांगलीच गोष्ट आहे. तर बाकी व्हिडिओ माझे कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुम्ही कमेंट करत नाही. काही लोक व्हिडिओ बघून पण सबस्क्राईब करत नाहीत, ते पण बघा आणि कमेंट एक नक्की करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. असंच नवनवीन काहीतरी व्हिडिओ येत राहतील, आणि नवीन नवीन लोकेशन, नवीन नवीन जागी. आता एक मला वाटतं लॉंग राईड माझी होईल जानेवारीमध्ये, पण कुठे होईल काय होईल माहीत नाहीये. लडाख एक स्वप्न राहिलंय माझं, ते पण कुठे कधी होईल माहीत नाही. त्यामुळे तुम्ही जर असं मला सपोर्ट करत राहिला तर नक्की तुमच्यापर्यंत एक छान छान व्हिडिओ येतील, आणि कुठे कुठे आपण एक काही काही गाव एक्सप्लोर करू. पहिल्यांदा आधी हे जे आम्ही हातात घेतलंय दिवाळीच्या अगोदर एक हात मदतीचा, असं आम्ही जे पकडलेलं आहे मनात ध्येय, ते आम्हाला पूर्ण करायचं आहे दिवाळीच्या अगोदर. त्यामुळे परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना जेवढा होईल तेवढा फॉरवर्ड शेअर करा. त्यांना सांगा तुम्ही पुढे शेअर करा, म्हणजे आम्हाला कुठेतरी काहीतरी मिळून जाईल लवकरात लवकर, म्हणजे आम्हाला शोधायची गरज नाही. आणि खरोखर त्यांना गरज असेल तर मी माझी मंडळी जी आहेत ती तिथपर्यंत पोहोचतील, पूर्ण प्रॉपर म्हणजे एक सर्वे करतील बाबा यांना खरोखर काय गरज आहे, आणि ते सगळं आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही बघालच, जिकडे आम्ही जाऊ तिकडे आम्ही तो व्हिडिओ तुम्ही बघालच. अशी एक माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की तुमच्यापर्यंत जर कुठे आजूबाजूला असतील खेडेगावात तर आम्हाला नक्की सूचित करा, आम्ही तिथपर्यंत पोहोचू.
हा व्हिडिओ इथे संपवतो. नक्की कमेंट मला करून सांगा तुम्ही की कुठे असतील तर अशी अनाथ आश्रम जी लहान मुलं तिकडे आहेत आणि त्या लहान मुलांना तिकडे काय भेटत नाहीये अशी अनाथ आश्रम असतील तर मला नक्की सांगा. ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा आणि नक्की शेअर करा सगळ्यांना. चला रजा घेतो ह्या व्हिडिओमध्ये आणि परत भेटतो लवकरात लवकर कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.